महिने मित्रांनो तुम्हाला 92 मार्क पडतात. तर मित्रांनो तुम्हाला 85% येतील. मित्रांनो मी तुम्हाला आता 100% ची स्ट्रॅटेजी दिली. मी तुम्हाला आता 95% स्ट्रॅटेजी दिली, 85% स्ट्रॅटेजी दिली. कमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये एक WhatsApp ग्रुपची लिंक टाकणार आहे. त्या ग्रुप मध्ये सर्वांनी जॉइन व्हा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी याच्या आधी मी तुम्हाला 100% स्ट्रॅटेजी दिलेली आहे, 95% स्ट्रॅटेजी दिलेली आहे आणि आज मी तुम्हाला स्टुडंट 80 ते 85% मित्रांनो स्ट्रॅटेजी देणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे, ज्या विद्यार्थ्यांचा पेपर 9 तारखेला आहे, नीट बघा बरं का, 10 तारखेला आहे, 11 तारखेला आहे, ओके, त्याचबरोबर स्टुडंट 15 तारखेला आहे, 16 तारखेला आहे आणि 17 तारखेला आहे. तुम्ही यातली कोणती स्ट्रॅटेजी वापरली ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहेत. त्याचबरोबर स्टुडंट मी तुम्हाला एक व्हॉट्सॲप ग्रुप लिंक मित्रांनो कमेंटमध्ये टाकणार आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकणार आहे, सो दॅट सर्वांनी त्या ग्रुपमध्ये मित्रांनो जॉईन व्हा आणि मित्रांनो आपण तुमच्या येणाऱ्या रिझल्टवर आन्सर की आल्यानंतर त्याच्यावर आपण व्यवस्थित आपण डिस्कस करूयात. चालेल, मी तुम्हाला मित्रांनो आज 80 ते 85% ची स्ट्रॅटेजी देणार आहे. येस मित्रांनो, खूप कमी पर्सेंटाईल पडण्यापेक्षा 80 ते 85% पडलेले बरे. मित्रांनो, बऱ्याचशा पॅरेंटला सुद्धा माहित नाही की बाबा 85% आणि 85% हे सेम आहे का वेगळे. पण मात्र मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पर्सेंटाईल व्हर्सेस मार्क असा मित्रांनो आपला एक व्हिडिओ आहे, तो नक्की जाऊन बघा, तुम्हाला कळेल. ओके, आता बघायचे आपल्याला की 85% ची स्ट्रॅटेजी काय असेल. मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी कमी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, खूप कमी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही स्ट्रॅटेजी मित्रांनो कामाला येणार आहे. आता बघा, ह्या स्ट्रॅटेजीला म्हणायचंय 80 ते 85% स्ट्रॅटेजी. येस स्टुडंट, तर आपल्याला प्रश्न असा पडतो की या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला 85% पडण्यासाठी किंवा 80% पडण्यासाठी किती स्कोर करावा लागेल. तर स्टुडंट, 75 ते 80 जर तुमचा स्कोर आला तर तुम्हाला मित्रांनो 80% येऊ शकतात. 75 ते 80. पण हा स्कोर आपण करणार कसा? अभ्यास तर काहीच नाही केलेला आहे. ओके, सो दॅट 80 ते 85 जर तुम्हाला मार्क आले, एवढे जर मित्रांनो तुम्हाला मार्क आले तर एवढे 80% पडतील. जर 80 ते 85 मार्क जर तुम्हाला आले तर मित्रांनो 85% तुम्हाला येतील. आता स्टुडंट, एवढे पर्सेंटाईल मिळवण्यासाठी आपल्याला किती स्कोर करावा लागेल तर बघून घ्या. स्टुडंट, सर्वांना माहिती आहे मॅथ्स मध्ये किती क्वेश्चन असणार आहेत मित्रांनो 50. त्या 50 पैकी तुम्हाला फक्त, आता तुम्ही मला सांगा, वर्षभर आपण सगळ्यांनी लेक्चर केलेत, कॉलेज केले, क्लास केलेले आहेत. सो या 50 पैकी मित्रांनो तुम्हाला जे इझी चॅप्टर वाटतील, काय वाटते तुम्हाला ते इझी, लॉजिक, मॅट्रिक्स, पेअर ऑफ लाईन्स, डिफरन्शिएशन, एलपीपीचा एक प्रश्न फिक्स येतो. हे जे काही मित्रांनो असे जे सोपे तुम्हाला वाटतील ते सोपे चॅप्टर मित्रांनो, की त्याच्यातून एवढ्या 50 क्वेश्चन मधून तुम्हाला मित्रांनो 15 क्वेश्चन करेक्ट करायचे. किती? फक्त 15 म्हटलं, फक्त 15 म्हणजे किती मार्क होणार स्टुडंट? तुम्हाला 30 मार्क पडतील. बरोबर आहे. तुम्हाला जे आवडतील ते चॅप्टर निवडा. ओके, फॅक्टर निवडला तर तुम्हाला एक चॅप्टरच त्यातले 10 मार्क देऊन टाकणार आहे. ओके, असे चॅप्टर निवडा, एकदम सोपे. स्टुडंट, फिजिक्स मध्ये स्टुडंट तुम्हाला 50 प्रश्न आहेत. कोणतेही सोपे चॅप्टर निवडा तुमच्या हिशोबाने. सेमीकंडक्टर डिव्हाइस असेल, रोटेशनल डायनामिक्स असेल, तो 11वीचा मित्रांनो मेकॅनिकल फ्लुइड्स तो असेल मित्रांनो, कोणतेही चॅप्टर तुम्ही निवडू शकतात. ओके, किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक असेल, करंट इलेक्ट्रिसिटी असेल 12वीचा, सोपे चॅप्टर कोणतेही निवडा. तुम्हाला 50 पैकी 13 प्रश्न मित्रांनो करेक्ट करायचे. किती? 13. कन्फर्म करेक्ट. कन्फर्म करेक्ट. स्टुडंट, केमिस्ट्रीमध्ये सुद्धा कोणतेही चॅप्टर निवडा मित्रांनो, कोणतेही तुम्हाला वाटतील ते, आणि 50 पैकी 13 क्वेश्चन मित्रांनो कन्फर्म करेक्ट करायचे. कन्फर्म. आता बघूयात स्टुडंट की याचे किती मार्क होतात, आपण बघूयात. स्टुडंट, आता बघा सगळे की या ठिकाणी मॅथ्सला किती मार्क आपल्याला पडले स्टुडंट? 15 प्रश्न सोडवले. येस, 30 मार्क आले. फिजिक्सला 13 प्रश्न कन्फर्म आपण करेक्ट सोडवले, 13 मार्क आले. केमिस्ट्रीला सुद्धा 13 कन्फर्म सोडवले मित्रांनो, 13 मार्क आले. येस, मग राहिले किती क्वेश्चन्स स्टुडंट? मॅथ्सचे 35 प्रश्न राहिले, कारण की स्टुडंट तुम्ही फक्त 15 प्रश्न करेक्ट केलेत. तर राहिले किती मित्रांनो प्रश्न? तर 35 प्रश्न राहिले. आणि स्टुडंट, फिजिक्सचे तुम्ही 13 एकदम करेक्ट केले, 100% करेक्ट. राहिले किती मित्रांनो? 37 प्रश्न राहिले. आणि केमिस्ट्रीचे सुद्धा तुम्हाला सोपे वाटणारे कन्फर्म तुम्ही 13 सॉल्व्ह केलेत, तो राहिले किती मित्रांनो? 37. हे बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे 4 प्रश्न आहेत.
4 पैकी मित्रांनो आपण अंदाजे जरी आपण मित्रांनो जय माता दी जरी केलं तरी 4 क्वेश्चन पैकी 1 क्वेश्चन करेक्ट येतो आपल्याला. कोणतेही कसेही तुम्ही ऑप्शन टिक करा, कारण की निगेटिव्ह सिस्टीम नाहीये. सो दॅट जर आपण 4 पैकी 1 क्वेश्चन जर आपला करेक्ट येतोय तर स्टुडंट 4 9 36, म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 4 9 36 म्हणजे आपण समजूयात आपण एका क्वेश्चन मित्रांनो लकी ठरलो. सो 9 मार्क 9 प्रश्न तुमचे बरोबर येतील 35 पैकी. म्हणजे स्टुडंट तुम्हाला या ठिकाणी किती मार्क पडणार स्टुडंट तुम्ही सांगा? 18. तुम्हाला किती मार्क पडणार स्टुडंट? 18. 9 दुने 18. येस स्टुडंट, या ठिकाणी तुमचे 37 क्वेश्चन राहिले. 4 पैकी 1 बरोबर येतो. 4 9 36 किती मार्क पडतील मित्रांनो? 9. आणि स्टुडंट 1 मार्काला एक प्रश्न आहे फिजिक्सचा. केमिस्ट्रीला सुद्धा 4 9 36 म्हणजे 9 प्रश्न बरोबर येतील. येस, किती टोटल होईल हो मित्रांनो? ही 18 आणि ही 9 9 18. 18 18 किती झाले मित्रांनो? 36. हे प्रश्न तुम्हाला 36 मिळाले आणि यांची तुम्ही टोटल करा स्टुडंट. 30 आणि 13 आणि 13 26 म्हणजे 30 आणि मित्रांनो हे 26 म्हणजे किती झाले मित्रांनो? 56 झाले. आता हे जे 56 आहेत, येस ते 56 आणि मित्रांनो हे 36 किती मार्क होतात स्टुडंट? तुम्ही बघा किती मार्क होतात की 5 आणि 3 8 6 आणि 6 12 स्टुडंट 92 मार्क होतात. तुम्ही चेक करा एकदा. 5 आणि 3 8 80 आणि 6 आणि 6 12 90 आणि 92 मार्क होतात. येस, मग मित्रांनो तुम्हाला किती पर्सेंटाईल पाडायचे होते? 80 ते 85 पर्सेंटाईल. तेवढं करण्यासाठी आपल्याला स्कोर किती लागतो? तुम्हाला सांगितलेले 75 ते 80 तुम्हाला स्कोर आला तर तुम्हाला 80 पर्सेंटाईल पडतील. 80 ते 85 तुम्हाला स्कोर आला तर मित्रांनो तुम्हाला 85 पर्सेंटाईल पडतील. या ठिकाणी ह्या स्ट्रॅटेजीने मित्रांनो तुम्हाला 92 मार्क पडतात आणि 92 मार्क जर तुम्हाला पडले तर हमखास शुअरली मित्रांनो तुम्हाला 85 पर्सेंटाईल येतील. 80 पर्सेंटाईल पेक्षा नक्की जास्तच पर्सेंटाईल या ठिकाणी येतात. म्हणजे जवळजवळ मित्रांनो तुम्हाला 87 पर्सेंटाईल पर्यंत तुम्ही जाताल, 88 पर्सेंटाईल पर्यंत तुम्ही जाताल ह्या स्ट्रॅटेजीने. मग मित्रांनो मी तुम्हाला आता 100 पर्सेंटाईलची स्ट्रॅटेजी दिली, मी तुम्हाला आता 95 पर्सेंटाईल स्ट्रॅटेजी दिली, 85 पर्सेंटाईल स्ट्रॅटेजी दिली. या स्ट्रॅटेजीमध्ये कोणत्या स्ट्रॅटेजीचा तुम्ही उपयोग केला हे मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा. हॅलो मित्रांनो, मी कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकणार आहे. त्या ग्रुपमध्ये सर्वांनी जॉईन व्हा आणि तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी वापरली ते सांगा. आन्सर की आल्यानंतर मित्रांनो आपण चेक करूयात तुम्हाला किती मार्क्स पडतील ते तुम्ही ग्रुपमध्ये टाका आणि मित्रांनो आपण डिस्कशन करूयात कोणतं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं हे मित्रांनो मला तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने काउन्सिलिंग करता येईल. त्यासाठी मित्रांनो सर्वांनी त्या ग्रुपला जॉईन व्हा. ग्रुपचं नाव आहे MST CET 2024. ओके, नमस्कार, धन्यवाद.